मांडलेली होती आणि सरकारचं देखील असं यामध्ये म्हणणं होतं की कुठंतरी या संदर्भात चौकशी व्हायला हवी आणि प्रशांत कोरटकर हे तेव्हापासूनच फरार असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. ते एकूणच नागपूरमध्ये असताना देखील त्यांचं लोकेशन हे सापडत नव्हतं. त्यानंतर दुबईला पळून गेल्याच्या देखील आपल्याला बातम्या समोर येताना पाहायला मिळालेल्या होत्या आणि त्यानंतर अटकपूर्व जामीनासाठी त्यांच्याकडनं कोल्हापूरमध्ये अर्ज देखील करण्यात आला आणि त्यानंतर तो फेटाळण्यात आल्याचं आपल्या. ठीक आहे अभिषेक, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो कारण आपले प्रतिनिधी आपला सहकारी कोल्हापूरहून विजय केसरकर आहे. विजय, कोल्हापूर मधला हा सगळा प्रामुख्याने प्रकार होता कारण फोन नागपूरमधून आला होता, पण आला होता कोल्हापूरमधल्या इंद्रजित सावंतांना. कोल्हापूरमधले अपडेट्स काय आहेत, आता तिथे काय होणार आहे, कारण शेवटी त्याचा कोरटकरला सोपवावा लागेल कोल्हापूर पोलिसांकडे. अगदी बरोबर आहे प्रसन्न, कारण 25 तारखेच्या म्हणजे 25 फेब्रुवारीच्या संध्याकाळी 7 वाजल्यापासून कोरटकर हा फरार झाला होता. कारण ज्यावेळी जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये प्रशांत कोरटकरच्या विरोधात गुन्हा दाखल झाला त्याच्यानंतर तो नागपूरमधून फरार झाला, इंदोरला गेला, इंदोरवरून तो चंद्रपूरमध्ये आला, चंद्रपूरमधून 19 तारखेच्या रात्री पुन्हा एकदा तो फरार झाला. पोलिसांना हा नेहमी चकवा देत होता, मी हा फोन केलाच नाही असा कांगावा करत होता. त्या कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने ज्यावेळी जामीन अर्ज अंतरिम जामीन हा नामंजूर केला त्याच्यानंतर तो हायकोर्टात गेला. मात्र आत्ताची घडीची बातमी आहे की तेलंगणामधून प्रशांत कोरटकरला अटक केलेली आहे. जवळपास 1 महिन्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी प्रशांत कोरटकरला अटक केलेली आहे. कोल्हापूरच्या जवळपास 3 टीम आहेत त्या वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचल्या होत्या. नागपूरला होते, चंद्रपूरला होती, एक टीम मुंबईला होती आणि आता या कोल्हापूर पोलिसांना कुठेतरी एक यश आलेलं आपल्याला पाहायला मिळते. कारण आपल्याला माहिती आहे की वारंवार माध्यमांमधून असेल, समाज माध्यमांमधून असेल, कोल्हापूर पोलीस असतील, नागपूर पोलीस असतील, चंद्रपूर पोलीस असतील यांच्या कामगिरीवरती कुठेतरी शंका व्यक्त केली जात होती. त्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बरोबर फोटो येत होते, त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच त्याला कुठेतरी या ठिकाणी मार्गदर्शन केले आणि त्यांच्यामुळेच तो सापडत नाही की काय पोलिसांना अशा देखील शंका होत्या. मात्र आता जवळपास 1 महिन्यानंतर प्रशांत कोरटकरला अटक केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करणारा प्रशांत कोरटकरला अटक केलेला आहे आणि त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये कोल्हापूरला यावंच लागेल कारण कोल्हापूरमध्ये गुन्हा आहे तो दाखल झालेला आहे. नागपूरचा गुन्हा देखील कोल्हापूरकडे वर्ग केलेला आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये प्रशांत कोरटकरला कुठल्याही परिस्थितीत आणावंच लागेल आणि मग कोर्टाच्या समोर आहे ते दाखल करावं लागेल. मात्र आत्ताची सगळ्यात महत्वाची बातमी, मोठी बातमी, 1 महिन्यानंतर प्रशांत कोरटकरला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय. प्रसन्न. विजय, या सगळ्या प्रकरणाचे आणखी सुद्धा कंगोरे आहेत. प्रशांत कोरटकरने जो पोलिसांकडे मोबाईल जमा केला तो फॉर्मॅट करून देण्यात आल्याचाही मुद्दा पुढे आला होता. त्याच्याशिवाय त्याने इंद्रजित सावंतांना जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे, छत्रपती शिवरायांचा अवमान केलेला आहे. नेमक्या कोणकोणत्या कायदेशीर मुद्दे किंवा काय गुन्हे किंवा काय प्रक्रिया असेल या बाबतीतली? खरं तर ज्यावेळी प्रशांत कोरटकरनं आपला मोबाईल आपल्या पत्नीच्या करवी नागपूर पोलिसांच्याकडे जमा केला त्यावेळी तो पूर्णपणे इरेज केला होता. त्यामधील कुठलाही डेटा आहे तो त्याने ठेवलेला नाही आणि हीच गोष्ट ज्यावेळी वकिलांनी हायकोर्टासमोर मांडली, त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयासमोर मांडली, त्यावेळी त्याचा जामीन अर्ज आहे तो नामंजूर केला. त्याच्यानंतर पोलिसांची चक्र आहे ती फिरायला सुरुवात झाली. पहिल्यांदा ज्यावेळी इंदोरमधून त्याचा एक व्हिडिओ आला होता की छत्रपती शिवाजी महाराज हे माझे दैवत आहेत आणि मी आजही त्यांना दैवत मानतो, अशा पद्धतीचा एक व्हिडिओ आहे तो अंतरिम जामीन मिळाल्यानंतर. विजय, मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय. आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे